शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा मुक्त संवाद दौरा आहे आणि ते आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. ते आपल्यासोबत आहेत. एकंदरीत कशा पद्धतीने दौरा आहे, कसा शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे, काय सांगाल? तर आज तुम्ही मुक्त दौरा करताय, बीड जिल्ह्यामध्ये आहेत, कसं एकंदरीत तुम्हाला म्हणजे प्रतिसाद आहे, काय सांगाल? काय काय प्रश्न आहेत नेमके? मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान 30 तारखेपासून सुरू झाले. आजचा 13वा दिवस आहे. 13व्या दिवशी आम्ही बीड जिल्ह्याची ही 6वी लोकसभा आणि 14व्या विधानसभेमध्ये आज आम्ही प्रवेश करत आहोत. लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि उलट लोक आता हे छान वाटते. पूर्वी जरा पहिले 1-2 दिवस आम्हाला थोडं अडखळल्यासारखं झालं, पण तिसऱ्या दिवसांपासून जो प्रतिसाद आम्ही अनुभवला तो फार कमालीचा प्रतिसाद आहे. उलट लोक आता रस्त्याने वाट बघतात, थांबतात की ताई आमच्या शेतावर या, ताई आमच्या विटभट्टीवर या, ताई आमच्या महिला वाट बघतायत, आमची शाळा वाट बघते, आमचं कॉलेज वाट बघते. तो खूप चांगला प्रतिसाद आहे. बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः मी 2 मुद्द्यांवर कॉन्सन्ट्रेट करते. त्यातला एक पहिला मुद्दा तो म्हणजे ऊसतोड कामगारांचा मुद्दा. कारण बीड जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण हे ऊसतोड कामगारांच्या अवतीभोवती रेंगाळणारं राजकारण आहे. आणि मी कालपासून ज्या ऊसतोड कामगारांशी बोलते त्यातनं मला असं लक्षात येतं की इथे या कामगारांच्या गावी पण नाही आहे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संकल्पना वगैरे. म्हणजे सभागृहामध्ये बीड जिल्ह्याचे नेते जी काही मांडणी करतात की आम्ही ऊसतोड कामगारांचं महामंडळ उभं केलेलं आहे, साखरी शाळा उभी केलेली आहे, त्यांच्यासाठी विमा काढलेला आहे किंवा त्यांना आवास योजना दिलेली आहे, यातली कुठलीही योजना या लोकांपर्यंत पोचलेली नाही. हा एक भाग. दुसरा भाग असा की ऊस उत्पादक जो शेतकरी आहे त्याचे अजून वेगळेच प्रॉब्लेम आहेत की त्यांचा ऊस कोणत्या कारखान्याला घालायचा, ऊसाची वाहतूक, ऊसाची तोड आणि त्यांना ऊसाचा मिळणारा भाव आता 2700 रुपयाचा भाव आहे. खरं तर तो भाव 2900 पर्यंत जायला हवा. सांगताना जरी 2700 सांगितला गेला असला तरी काटा करताना पुन्हा अजून काहीतरी वेगळा भाव मिळतोय आणि 2300 रुपयाने सुद्धा बिलं निघणं मुश्किल झालेलं आहे. हा एक वेगळा त्यांचा प्रश्न आहे. आणि दुसरा एका मुद्द्यावर मी कॉन्सन्ट्रेट करते. उद्या त्यावर आम्ही मोर्चा करत आहोत. कुटे ग्रुप सुरेश कुटे यांनी ज्ञानराधा बँकेच्या माध्यमातून ज्या काही ठेवीदारांच्या ठेवी गोळा केल्या, साधारणतः 1400 कोटी ठेवी आहेत त्या, आणि आमच्याकडे अप्रोच झालेले जे ठेवीदार आहेत ते 830 कोटी एवढी संख्या रक्कम असणारी साधारणतः 1300 खातेदार आम्हाला अप्रोच झालेले आहेत. आणि आम्ही सातत्याने त्यांना सांगतो की तुम्ही ठेवीदारांचे पैसे परत केले पाहिजेत. 30 जानेवारीपर्यंतची मुदत त्यांनी मागितली होती पण ते पैसे दिलेले नाहीत. सबब उद्या ठेवीदारांचा एक मोठा मोर्चा बीड कलेक्टर ऑफिसच्या दिशेने कूच करेल. आताच तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये ठेवीदार असे म्हणतात की पोलिसांवरती राजकीय दबाव आहे, गुन्हे दाखल केले जात नाहीत, चौकशी केली जात नाही, कुठेतरी राजकीय दबाव आणला जातो. कोण आणते नेमकी राजकीय दबाव? नाही, मला नाही म्हणजे राजकीय दबाव म्हणण्यापेक्षा ना, काल मी पण वाचलं की कोर्ट ऑर्डर आहे की गुन्हा दाखल व्हावा. पण मला जेवढा लक्षात येते ना, उलट गुन्हा दाखल झाला तर प्रक्रिया कदाचित सोपी होईल का असंही वाटतं. कारण एकदा गुन्हा दाखल झाला तर पैशाचा एवढा माज आहे की जमानतीवर माणूस बाहेर येईल आणि जमानतीवर बाहेर आला तर मग पुन्हा तो काही अँसरेबल राहणार नाही. पण गुन्हा दाखल होताना मला असं वाटतंय की ऑनरेबल कोर्टाने एक आम्हाला ऑर्डर द्यावी. आम्ही उद्या त्या ऑर्डरसाठी पण प्रयत्न करू. उद्याच्या मोर्चानंतर आम्ही कोर्ट प्रक्रियेकडे वळू की ज्या ज्या लोकांच्या ठेवी दिलेल्या नाहीत, ऑनरेबल कोर्टाने कुटे ग्रुपची सगळी प्रॉपर्टी सील करावी आणि त्या प्रॉपर्टीचं ऑक्शन करावं आणि त्या ऑक्शनमधनं जी काही रक्कम येते त्या रकमेतनं या ठेवीदारांच्या रक्कमा द्याव्यात. असं एक आमचा एक मार्ग आम्ही कोर्टाच्या समोर ठेवणार आहोत. राज्यामध्ये सतत गुन्हेगाराचं सत्र चालू आहे, त्यावरती काय बोलाल तुम्ही नेमकी? नाही, मुळात राज्यात सरकार आहे की नाही इतपत आता परिस्थिती वाईट झालेली आहे. राष्ट्रपती राजवट लागू व्हायला पाहिजे. कारण 8 दिवसामध्ये म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांची अशी जाहिरात जरी असली तरी प्रत्यक्षात मात्र हे सरकार गुंडागर्दीचे, हे सरकार दहशत निर्माण करणाऱ्या खंडणीखोराचे, हे सरकार गोळ्या चालवणाऱ्या, लाठी हल्ला करणाऱ्या लोकांचे सरकार आहे. 8 दिवसामध्ये 3 मोठ्या घटना घडल्या. त्यातली एक घटना गणपत गायकवाडने महेश गायकवाडवरती भर पोलीस स्टेशनमध्ये गोळी चालवणे. पोलीस स्टेशनमध्ये जर गोळी चालवली जाते तर पोलिसांचा काय धाक आहे हा प्रश्न निर्माण होतो. अभिषेक घोसाळकरची हत्या ज्या पद्धतीने झाली, माझं पुन्हा म्हणणं आहे
की अभिषेक घोसाळकरला फक्त गोळ्या लागताना दिसल्या, गोळ्या घालणारा हात अजिबात आपल्याला दिसला नाही. एक. दुसरं असं की मॉरिसने आत्महत्या केली आज हे जे सांगितलं जाते, एखादा माणूस स्वतःला जर गोळी घालून घेईल तर एक गोळी घालून घेईल, पहिल्या गोळीत तो अर्धमेला होईल, फार फार तर तो दुसरी गोळी घालून घेईल. 4 गोळ्या एक माणूस स्वतःला कसा काय घालून घेईल, प्रश्न आहे. तिसरं असं की मॉरिसला गोळ्या घातल्या का काय झालं त्याचं फुटेजच पुढे आलं नाही. चौथी बाब अशी आहे की गणपत गायकवाडने महेश गायकवाडला गोळ्या घातल्या, त्याचं CCTV फुटेज कुणीही न मागता अगदी काही तासांच्या आत समोर आलं. मॉरिसच्या ऑफिसमधलं CCTV फुटेज अजूनही का बाहेर आलं नाही. आम्हाला अशी दाट शंका आहे की कदाचित अभिषेक घोसाळकरची हत्यासुद्धा मॉरिसने केली नसेल. कदाचित अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघांचं पटूच नाही असं ज्यांना वाटते, पण दोघे एकत्र आलेत असं लक्षात आल्यावर या दोघांचाही कुणीतरी तिसऱ्याच माणसाने काटा काढलाय का, आणि तो तिसरा कोण आहे. देवेंद्रजी म्हणतात की सूत्रधार बाहेर येईल, पण कधी सूत्रधार बाहेर येणार. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणातही ते म्हणत होते की सूत्रधार बाहेर येईल, नेक्सस बाहेर येईल, पण आला नाही ना तो नेक्सस बाहेर. अडचण अशी आहे की ससूनचे डीन संजीव ठाकूरला अजूनही अटक झाली नाही. त्याच पद्धतीने ते सांगत होते की मीरा भाईंदर प्रकरणात आम्ही सूत्रधार बाहेर काढू, शरद मोहोळवर गोळीबार झाला तर आम्ही सूत्रधार बाहेर काढू, काय ते वारिशेचं प्रकरण झालं पत्रकार वारिशेचं, आम्ही सूत्रधार बाहेर काढू, जालन्यामध्ये गजानन तौरवर गोळीबार झाला तर आम्ही सूत्रधार बाहेर काढू. कधी येणारे सूत्रधार बाहेर. अभिषेक घोसाळकर प्रकरणातला सूत्रधार कोण आहे. आणि ह्या 2 घटनांच्या वर म्हणजे काही 24 तास उलटत नाही तोपर्यंत तिसरी घटना घडते, ती म्हणजे पत्रकार निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वांभर चौधरी यांच्यावरचा भ्याड हल्ला. खरं तर या हल्ल्याची निंदा करावी तेवढी कमी आहे. या राज्यामध्ये एका निशस्त्र पत्रकाराच्या बोलण्याची एवढी भीती सरकारला का वाटते. ज्या सरकारला वाटते की आम्ही 400+ आहोत किंवा आम्ही महाराष्ट्रात 45+ जाणार आहोत, तर मग एका पत्रकाराच्या बोलण्याने तुम्हाला असा किती फरक पडणार आहे. याचा अर्थच असा आहे की भारतीय जनता पार्टी संपूर्णतः आतून घाबरलेली आहे. देवेंद्र फडणवीस घाबरून ते इतके अस्वस्थ झालेले आहेत की त्या मानसिक अस्वस्थतेपोटी त्यांच्याकडून वारंवार चुकावर चुका होत आहेत. आणि असा मानसिकदृष्ट्या जे निर्णय घेण्याला कमकुवत ठरत आहेत, ज्यांना राज्यातली कायदा सुव्यवस्था अजिबात सांभाळता येत नाही आहे, आणि फक्त सूडबुद्धीचं राजकारण आणि पक्षफोडीचं राजकारण याच्या पलीकडे ज्यांना उपमुख्यमंत्री म्हणून दुसरा काही वर्क प्रोफाईलच शिल्लक नाही आहे, अशा माणसाने किंचितशी जरी नैतिकता शिल्लक असेल, कारण नैतिकतेचा आणि भाजपाचा दूरपर्यंत संबंध नाही आहे, किंचितशी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. याच्यावरती कुत्रा आढाला तरी राजीनामा मागितला जाईल असं देखील देवेंद्र फडणवीस म्हटलेले, त्यावरती नारायण राणेंनी देखील टीका केलेली. कसं बघता याकडे. फडणवीस साहेबांचा हे वाक्य म्हणजे त्यांची नुसती असंवेदनशीलता नाही तर त्यांची मुजोरी दाखवणारं वाक्य आहे. सत्तेचा कैफ डोळ्यावर किती वाईट पद्धतीने चढतो की त्या कैफामध्ये माणसातला आणि जनावरातला फरकही लोकांना कळत नाही. पण फडणवीस साहेब कदाचित विसरतात की हा देश भूतदयावादी देश आहे, हा देश प्राणी मात्रांवर प्रेम करणारा आहे. प्राणी मात्रांची तर काळजी घेतली जातीच जाते, पण माणसांचं काय फडणवीस साहेबांना अभिषेक घोसाळकर बद्दल बोलताना हे वाक्य सुचलंय का, की निखिल वागळे यांच्याबद्दल बोलताना सुचलंय. आणि निखिल वागळे यांच्या हल्ल्यावर वरून अत्यंत असंवेदनशील आणि उन्मत्तपणे, मुजोरपणे, निगरगट्टपणे जे नारायण राणे समर्थन करतात, हे तर म्हणजे कळस आहे. किती किळसवाणी गोष्ट आहे. मला आधी असं वाटलं की नितेश राणे बोलतायत म्हटल्यावर ठीक आहे, काय पोरग काही सेन्सिबल नाहीये, वाह्यात आहे पोरग, वाह्यातपणा करू शकतं, ठीक आहे. अरे पण बाप, म्हणजे हे तर असं झालं की म्हणजे आम्ही ऐकलं होतं बाप 1 नंबरी बेटा 10 नंबरी, याच्यामध्ये बेटा 1 नंबरी बाप 10 नंबरी असा कार्यक्रम झाला. आणि हे चुकीचं आहे. त्यांना जरा लोकांच्या भावना, जनमत काय आहे ते कळायला हवं. आणि जर या लोकांना जनमत कळत नसेल आणि सत्तेचा एवढा कैफ चढला असेल तर निश्चितपणे अशा लोकांना सत्तेमध्ये ठेवू नये, राष्ट्रपती राजवट लागू व्हावी. नक्कीच त्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. अनेक प्रश्नांची त्यांनी आपले उत्तर दिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये जनता ठरवेल काय करायचे असं यांनी एकंदरीत सांगितलेलं आहे. आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागावी अशी देखील यांनी मागणी केलेली आहे. मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, बीड.